हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाध भेण येथ. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. रामकृष्ण हरी. हरीच्या उच्चारणानंतर अनंत पापराशी जळून जातात हे माऊलींनी आपल्याला सांगितलं. पण एक लक्षात ठेवा, माऊली येणाऱ्या पापाचा विचार मनातून निघून जातो हे सांगतायत. याचा अर्थ असा होत नाही की पापकर्म करत राहावीत आणि त्या पापकर्माचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून हरीचं नाव घेत राहावं, असा खोटारडेपणा करता येणार नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या पापकर्माचा हिशोब तुम्हाला चुकता करावा लागणारच आहे. पण हरीच्या उच्चारणासोबत जे जे पाप करण्यासंबंधी तुमच्या मनातला विचार येईल तो निघून जाईल. म्हणजे पुढे हरी उच्चारणाच्या सोबत हृदयस्थ हरी ठेवून त्याच्याविषयीच्या चांगल्या भावना ठेवून जर काही कराल तर ते पाप जळून जातील. इथे माऊली एक दृष्टांत खूप छान देत आहेत. ते म्हणतायत, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी. हा दृष्टांत आहे बरं का. मग या दृष्टांताला नीट समजून घ्यावं लागेल. माऊलीने इथे काय सांगितलंय, तृण अग्निमेळे समरस झाले. तृण म्हणजे गवत. जसं गवत अग्नीच्या स्पर्शात आलं की ते लगेच जळून जातं, भुरभुर भुरभुर जळून जातं गवत. तसं नामे केले जपता हरी. तसं नाम तुम्ही हरिजप केला, हरिनामाचा जप केला की तुमची पाप सुद्धा त्या तृणांच्या प्रमाणे जळून जातात. आता माऊलीने लाकूड हा शब्द का नसेल वापरला, काष्ठ हा शब्द का नसेल वापरला, तृण का वापरलाय? कारण काष्ठ म्हणजे लाकूड पेटायला वेळ लागतो, लाकडाला आग लागायला वेळ लागत असतो. पण गवताला आग लागायला वेळ लागत नाही. लाकूड जळून जायलाही वेळ लागतो, पण गवत जळून जायला वेळ लागत नाही. आग लागली की भुरभुर 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 पेटत जाते आणि संपून जातं गवत क्षणार्धात. पण लाकूड मात्र पेटायलाही वेळ लागतो, जळायलाही वेळ लागतो. ते वेळ घेणारी प्रक्रिया आहे. मग गवताचा दृष्टांत देऊन माऊली सिद्धांत काय सांगतात, जातील लयासी क्षण मात्रे. कोणती पाप लयासी जातील एका क्षणमात्रामध्ये. ईश्वराचा स्पर्श मनाला झाला, मुखाला झाला, बुद्धीला झाला की मग तुमच्या मनातली सगळी पाप आपोआप जळून जातील. वेळ किती कमी लागतोय हे सांगायचंय माऊलीला. वेळ किती कमी लागतोय. इथे हरि उच्चारणाला माऊली मंत्र म्हणतात. मंत्र, नुसतं हरिनामस्मरण नाही, हा मंत्र आहे आणि हा मंत्र म्हटला पाहिजे. आपल्या मनातील पापभावना, भय, दुष्ट गोष्टी आपोआप गळून जातात. तुम्हाला माहित आहे, रामनाम का घेतात लोक? का बरं घेत असतील? म्हणजे स्मशानाच्या बाजूने जाताना भूत सुद्धा पळून जातात म्हणतात माऊली. जर या मंत्राच्या उच्चारणाने भूत सुद्धा पळून जातात. का घेत असतील लोक हरिनाम, रामनाम? स्मशानाच्या बाजूनी आपण जायला लागलो की आपसुक रामनामाचा जप मनामध्ये सुरू होतो. बघा, हरी राम एकच. काय आहे आयुष्यात? राम उरला नाही, काही शिल्लक नाही. त्यानं राम म्हटलं, शेवट झाला. त्यानं राम म्हटलं, शेवट झाला. आयुष्यात राम उरला नाही, काहीच नाही. राम नाही तर काही नाही. जेव्हा जेव्हा भय वाटेल, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्या बहुतांश घरात तर रामरक्षा म्हणणाऱ्या सगळ्या मागच्या काळातल्या महिला मिळतील. जरा ताप आलाय लेकराला, जरासं भय वाटतंय मनामध्ये, हुरहुर चालू आहे, काय होतंय की असं वाटतंय, सुरू होतं रामरक्षा म्हणायला, लगेच सुरू होते. मग ही रामरक्षा
आपल्या संकटाचं निवारण लगेच करते. रामाचं स्मरण का हो? कधी पडलाय प्रश्न असा? का अशा वेळी श्रीकृष्ण रक्षामंत्र तयार झाला नाही? का अशा वेळी अजून कोणत्या देवाचा मंत्र तयार झाला नाही? राम नाम का आलं त्याच्यामध्ये? त्याचं सोपं कारण आहे. जन्माला आला, काही वर्ष असे गेले असतील की गुरुगृही शिक्षणासाठी जावं लागलं. घरी शिक्षण घेऊन परत आला की ऋषी घेऊन गेले यज्ञांचं रक्षण करण्यासाठी, मखत्राता बनून त्राटिकेला मारलं. तिथून आपलं ते लग्न बिग्न करून परत आणलं की कैकेयीने दिलेला शब्द मागितला, राजपाट सोडून वनवासाला जावं लागलं. काही दिवस वनवासात गेले, रावणानं बायको पळवून नेली. ती आणण्यासाठी लंकेवर स्वारी करावी लागली, पूल बांधावा लागला. परत आला, लोकांनी शंका घेतली. बायको, मुलं वनवासात जन्माला आली. जेव्हा परत मिळायची वेळ आली तेव्हा मुलं मिळाली आणि बायको निघून गेली अवतार कार्य संपवून. आणि मग मुलांसोबत थोडाफार काळ सुखाचा घातला की काळाला सांगायला चला म्हणून. अशा अनेक प्रतिकूल परिस्थितीत, अनेक प्रतिकूल संकट आल्यावर सुद्धा रामाने आपलं निहित कार्य पार पाडलेलं आहे, न डगमगता, न घाबरता. जो आलेल्या कोणत्याही आपदेला घाबरत नाही आणि आपल्यावर येणारी आपदा लोकांच्यासाठी अडचणीची ठरू नये यासाठी धर्मरक्षणाचं जो कार्य करतो, अशा रामाचं स्मरण आमच्या मनातलं भय, आमच्या मनातला भयाचं भूत घालविणारा असतो. म्हणून अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपल मन माझे नावरे आवरिता, तुझ विनसीन होतो धावरे धाव आता. कळलं? रामरायाचं स्मरणच आमच्या मनातलं भूत घालवून टाकतं, संपवून टाकतं. आणि हे भूत घालवायचं असेल, आमच्या मनातल्या पापांना संपवायचं असेल तर त्याची आवश्यकता आहे. खूप छान दृष्टांत त्यात माऊली काही ठिकाणी. एखादा धुराचा लोट आकाशाकडे जातोय, सतत जातोय. या धुराच्या लोटाने ठरवलं की आता आपण वाऱ्याची दिशाच बदलून टाकायची. प्रचंड मोठा आग लागली आहे, बदलता येईल? नाही बदलता येणार. उलट धुराचा लोट वाऱ्याच्या वेगाने, वाऱ्याच्या दिशेने व्हायला लागेल, कितीही प्रचंड असू द्या. अंधारानं ठरवलं की आता आपण सूर्यबिंबालाच ग्रासून टाकायचं आहे. शक्य आहे? नाही होत. सूर्यबिंब दिसू लागल्याबरोबर अंधार निघून जातो. अहो, तांबडं सुद्धा अंधाराला दूर करतं. तांबडं फुटलं म्हणतो तेव्हा ते सुद्धा अंधाराला दूर करतं. एखादा दुष्ट देवाला संपवू शकेल का? असं घडलंय कधी? नाही. दुष्ट सुष्टाला संपवूच शकत नाही. कारण देव आला की दानवांचा पराभव अटळ आहे. वारं आलं की धुराचा लोट त्याच्यासोबत वाहत जाणं अटळ आहे. सूर्य उगवला की अंधार दूर होणं अटळ आहे. मनाची अंधाराचा होतसे विनाशो, नवल वर्तले गे माये उगवला प्रकाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाशो. ते अटळ आहे. तसं नामस्मरणाची शक्ती एवढी आहे की पळे भूतबाधा भे नाहीत. ही नामस्मरणाची शक्ती आमच्या मनातल्या विकाराच्या भूतबाधेला दूर पळवत असते. आणि हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तृणासमान नामस्मरण आपल्या मनातल्या पापांना जाळून टाकतं. सदैव नामस्मरणात दंग राहणं कधीही आपल्या हिताचं आहे. म्हणून तर सदैव म्हणत राहू रामकृष्ण हरी.